Good morning, student. Welcome to all of us. Yesterday, we have learned about the important point pollution as well as the need to maintain environmental balance, our needs and the environment. In the chapter Environment and Us, page number 92, Global Efforts for Protection of the Environment, म्हणजेच पर्यावरण संरक्षणाचे जागतिक प्रयत्न. Several projects are being implemented at the international level to maintain the balance in nature. That is means निसर्गाचा समतोल राखण्यासाठी इंटरनॅशनल स्तरावरती म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनेक प्रोजेक्ट हे राबवले जात आहेत. It is important to raise the awareness of people all over the world about the threat to environmental balance. म्हणजेच जगातील सर्व लोकांमध्ये पीपलमध्ये या धोक्याविषयी जागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. Many countries of the world are enacting laws that will help to prevent the pollution of air, water and soil. म्हणजेच हवा, पाणी आणि जमीन प्रदूषित होणार नाही यासाठी जगभरातील सर्व देश कायदे करत आहेत. The next point, efforts to maintain biodiversity, म्हणजेच जैवविविधता टिकवण्यासाठीचे प्रयत्न. Efforts, that is first biodiversity parks, म्हणजेच जैवविविधता उद्याने. An area which is reserved for the purpose of protecting and conserving the biodiversity of a region is called a biodiversity park. म्हणजेच जैवविविधतेचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने राखून ठेवलेल्या क्षेत्राला रिजनला काय म्हटलं जातं आहे? जैवविविधता उद्यान म्हणजेच बायोडायव्हर्सिटी पार्क. In these parks, biodiversity is both preserved and studied. या ठिकाणी यांच्या रक्षणाबरोबर त्यांचा स्टडीही केला जातो, म्हणजे त्यांचा अभ्यासही केला जातो. People visiting such a park enjoy being close to nature. आणि या उद्यानाला जे भेट लोक देतात त्यांना वनराईचा देखील आनंद घेता येतो. This lead to more concern for nature. त्यामुळे निसर्गाविषयीची आस्था वाढीस लागली जाते. Then next point, national park. Some areas which are important for the protection and conservation of wildlife are reserved for them. म्हणजेच वन्यजीवन संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने पर्पजने काही महत्त्वाची क्षेत्रे हे राखून ठेवलेली असतात, प्रिझर्व केलेली असतात किंवा रिझर्व केलेली असतात. फॉर एक्झाम्पल द कांगारू, फॉर एक्झाम्पल द काझीरंगा नॅशनल पार्क अँड ताडोबा नॅशनल पार्क. म्हणजे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, ताडोबा राष्ट्रीय उद्यान ही राष्ट्रीय उद्याने आहेत. यामध्ये काय केलं जातं तर प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ वाईल्ड लाईफ, म्हणजे यामध्ये
वन्यजीवन संरक्षण आणि त्यांचं संवर्धन हे केलं जातं. Then next point, sanctuaries. Certain forest areas are reserved for the protection and conservation of a particular animal or plant. म्हणजेच विशिष्ट प्राण्यांचे आणि वनस्पतीचे संरक्षण व्हावे, प्रोटेक्शन व्हावे आणि कन्झर्वेशन व्हावे, संवर्धन व्हावे यासाठी वनक्षेत्रे राखीव ठेवली जातात. आणि अशा राखीव क्षेत्रालाच काय म्हटलं गेलं आहे? सच ए रिझर्वड एरिया इज कॉल्ड ए सेंच्युरी. ह्यालाच अभयारण्य असं म्हटलं गेलं आहे. फॉर एक्झाम्पल, द राधानगरी सँच्युरी फॉर दी बायसन. म्हणजेच या ठिकाणी अशा क्षेत्राला काय म्हटलं आहे? अभयारण्य म्हटलं आहे. आणि राधानगरी अभयारण्य हे आपण असं त्याला एक फॉर एक्झाम्पल सांगायचं तर म्हणता येईल. देन इफ द प्लांट्स ऑन द अर्थ आर डिस्ट्रॉयड, द नंबर्स ऑफ ॲनिमल्स ऑल्सो फॉल. आपण माहिती आहे जेव्हा आपण फॉरेस्ट कट करतो तेव्हा आपल्याला लक्षात काय येतं की व्हेरियस टाईप्स ऑर मेनी टाईप्स ऑफ प्लांट्स ऑर ॲनिमल्स काय होतात? डिस्ट्रॉय होतात किंवा त्यांचे नंबर डिक्रीज होतात, संख्या त्यांची कमी होते. दॅट इज व्हाय इट इज नेसेसरी टू प्रोटेक्ट प्लांट्स इन फॉरेस्ट. आणि त्यासाठी फॉरेस्टमधील हे काय केलं पाहिजे? प्लांट हे प्रोटेक्ट केले पाहिजे, त्यांना कटिंग होता कामा नये. These are the various types of animal in the forest. आपल्याला हे ॲनिमल सर्व फॉरेस्टमध्ये पाहायला मिळतात. इफ डिफॉरेस्टेशन इज स्टॉप्ड अँड इन्स्टेड डिप्लांटेशन इज स्टेप्ड अप, animals that depend on plants will get protection and thrive. म्हणजेच काय म्हटलं गेलं आहे? जंगलातील आपण पाहतो पृथ्वीतलातील वनस्पती नष्ट होऊ लागल्यामुळे प्राण्यांची संख्यासुद्धा ॲनिमलची संख्या कमी होते. म्हणून जंगलातील वनस्पतीचे संरक्षण आणि संवर्धन करणे जरुरीचे आहे. जर आपण डिफॉरेस्टेशन स्टॉप केलं म्हणजे जंगलतोड थांबवली आणि नवीन प्लॅन्ट आपण काय केल्या? प्लांटेशन केलं म्हणजे नवीन प्लॅन्ट आपण लावल्या, वृक्षारोपण केलं तर काय होणार आहे? त्यांचा वनस्पतीचे रक्षण केले तर त्यावर अवलंबून असणाऱ्या इतर जे वन्य जीव आहेत आत्ता आपण पाहिलेले सर्व आणि याच्यापेक्षाही जास्त जीवांचे रक्षण होईल. देन नेक्स्ट पॉइंट, पेज नंबर 93. Maini Lake has formed due to a dam built on the Chand River in Satara district. म्हणजे काय म्हटलंय? महाराष्ट्रामध्ये जो सातारा जिल्हा आहे त्या ठिकाणी चांद नावाची नदी आहे आणि त्या नदीवर ब्रिटिशकालीन जे धरण आहे तर
त्याच्यावरती जे धरण त्याला आपण डॅम म्हणतो, तर धरण आहे त्याला मानवी तलाव तयार झाला आहे. आणि या ठिकाणी फ्लेमिंगो फ्रॉम दी सायबेरिया रिजन इन दी नॉर्थन आशिया मायग्रेट टू दिस लॅक. म्हणजेच उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून या तलावामध्ये रोहित पक्षी, फ्लेमिंगो मीन्स रोहित पक्षी, स्थलांतर करून येतात. दे बिल्ट नेस्ट अँड ले एग्स. ते काय करतात या ठिकाणी? येतात, घरटी बांधतात आणि अंडी घालतात. वन्स द बेबी बर्ड्स ग्रो बिग इनफ दे रिटर्न विथ देम टू सायबेरिया. पिल्ले मोठी झाल्यानंतर ते पिल्लासह परत आपल्या सायबेरिया या प्रदेशामध्ये जातात. In the recent past, as the water level in the dam had fallen, the flamingos had stopped coming. However, the lake has now been declared a sanctuary for birds. अलीकडे या लॅकमधील तलावामधील पाणी कमी झाल्यामुळे ते येईनासे झाले आहेत. परंतु जे पीपल आहेत, तिथले स्थानिक पीपल लोक आहेत, त्यांनी मागणी केल्याबरोबर ते पक्ष्यांचे अभयारण्य म्हणून जाहीर झाले आहे. हे आहेत फ्लेमिंगो बर्ड्स अँड देअर नेस्ट, त्यांची घरटी आणि ते पक्षी. देअर इज ए मालडोक. हा शब्द कसा आहे? ग्रीकमध्ये आहे बघा. सँच्युरी ॲट नान्नज इन सोलापूर डिस्ट्रिक्ट. म्हणजे या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये नान्नज येथे माळडोक पक्ष्यांचे अभयारण्य आहे. These वेटली बर्ड्स आर फेमस फॉर देअर ग्रेसफुल गेट. म्हणजेच हे पक्षी कसे आहेत? मोठे आहेत आणि वजनदार आहेत आणि त्यांच्या ग्रेसफुल गेट म्हणजे डौलदार चालीबद्दल हे फेमस आहेत, म्हणजेच प्रसिद्ध आहेत. These बर्ड्स लिव्ह इन दी ओपन ग्रासलँड्स. आणि हे पक्षी कसे आहेत? ओपन ग्रासलँड, माळरानावर हे राहतात. आणि दे फीड ऑन इन्सेक्ट. आणि ते काय करतात? कीटक खातात. हा माळडोक नर पक्षी आहे बघा. As they hunted for their meat and their eggs, their number is fast dwindling. म्हणजेच काय झालेलं? त्यांचा नंबर, त्यांची संख्या ही डिक्रीज झालेली आहे. महाराष्ट्र स्टेट हॅज डिक्लेअर्ड द नान्नज एरिया अ सँच्युरी फॉर द ग्रेट इंडियन बस्टर्ड डिअर आर ऑल्सो फाउंड इन देअर ग्रासलँड. म्हणजे हे पक्षी कसे आहेत? तर यांचे जे मांस आहे आणि अंडी यासाठी त्यांची शिकार होत आहे आणि त्यांच्यामुळे त्यांची संख्या ही कशी आहे? तर कमी कमी होत चाललेली आहे. आणि महाराष्ट्र शासनाने नान्नजचे क्षेत्र अभयारण्य म्हणून रक्षित केलेले आहे. याच महारानात हरणे देखील आढळली जात आहेत बघा. धन्यवाद.